विनाकारण गर्दी करू नका. चला मंडळी, हा सगळा गोंधळ पाहिलात? एखाद्या टुकार टोळक्यानं केलेला हा सगळा राडा तुम्हाला वाटत असेल, पण तसं नाहीये. हा प्रकार आहे तहसील कार्यालयातला. पंचायत समितीच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या एका महिला उमेदवाराला पळवून नेण्याचा प्रयत्नात हा सगळा राडा झालाय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार अनिता डांगरकर यांच्यासोबत नेमकं काय घडलं, नवी मुंबईतल्या पनवेल मधली ही घटना काय आहे, ते सविस्तर या रिपोर्ट मधून जाणून घेऊ. साहेब, मी कामानिमित्त स्कूटरवर रोज प्रवास करते. मला भविष्यात जीवाला धोका होऊ शकतो. हे शब्द आहेत पंचायत समिती निवडणुकीच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार अनिता साईनाथ डांगरकर यांचे. अनिता डांगरकर यांनी पोलिसांकडे ही तक्रार केली आहे. मंडळी, आता हा व्हिडिओ पहा. विनाकारण गर्दी करू नका. चला चला बाकीचे चला, बाकी गर्दी करू नका. हे लोक कसे झाले चांगले. अनिता डांगरकर या 27 जानेवारीला तहसील कार्यालयात गेलेल्या होत्या. तिथेच भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याला रोखलं आणि पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप डांगरकर यांनी केलाय. यावेळी झालेल्या राड्याचे सगळे व्हिडिओ समोर आलेत. यामध्ये अनिता डांगरकर यांची गाडी अडवली जात असल्याचं दिसतंय. तिथे बाजूलाच असलेल्या पोलीस स्टेशनचे पोलीसही पोहोचतात, पण काही लोक अनिता डांगरकर यांच्या गाडी समोर आडवे येऊन त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पोलीस आल्यानंतरही गाडीला रोखणारे हे लोक बाजूला सरकण्याचं नाव घेत नाहीये. अनिता डांगरकर यांनी हा सगळा प्रकार आपल्याला पळवण्याच्या प्रयत्नातून झाला असल्याचा आरोप केलाय. तसंच आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हणत त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. हा सगळा राडा का झाला? घडलं असं की अनिता डांगरकर यांनी काही दिवसांपूर्वी पनवेल पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता, पण त्यांना तो अर्ज मागे घ्यायचा होता. कारण पनवेलमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष हे एका आघाडीत लढतायत. त्यामुळे इथे शेकापचा उमेदवार असल्यानं आम्ही माघार घेत आहोत असं डांगरकर यांचं म्हणणं आहे. पण भाजपला ही माघार होऊ द्यायची नव्हती, म्हणूनच त्यांनी अनिता डांगरकर यांना पळवून नेण्याचा प्रयत्न केला असा आरोप भाजप कार्यकर्त्यांवर करण्यात आलाय. पोलीस स्टेशन समोरच घडला प्रकार. पनवेलचं तहसीलदार कार्यालय आणि पोलीस स्टेशन हे जवळजवळच आहे. अनिता डांगरकर या अर्ज मागे घेण्यासाठी तहसील कार्यालयाजवळ आलेल्या होत्या. तिथे पोलीस स्टेशन जवळच हा सगळा प्रकार घडलाय. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. एकूणच या सगळ्या प्रकारानंतर डांगरकर यांनी आपला अर्ज मागे घेतल्याची सुद्धा माहिती आहे. एकूणच पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा सगळा राडा सध्या पनवेल आणि नवी मुंबईत चर्चेचा विषय ठरलाय. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणात काय तपास करतात, यामधून काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनिता डांगरकर यांच्या या आरोपांवर भाजपकडून काय उत्तर येणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. नवी मुंबईहून अनिश बाबरसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.